जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया आहे। आव्हाड यांनी शब्द मागे घेतलेत। मिटकरी म्हणतात आव्हाड यांनी माफी मागितली, त्यामुळे विषय वाढवू नये असं मिटकरींचं म्हणणं आहे। डाव्या पायानी गागा भट्टांनी महाराजांना राजतिलक केला असं लिहिलेलं नाही। आव्हाड साहेबांनी डॉक्टर जयसिंगराव पवार सर, डॉक्टर आह साळुंके साहेब किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र जे वासी बेंद्रेंनी लिहिलेलं आहे किंवा कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं आहे आणि अलीकडच्या काळात विजयराव देशमुख यांनी लिहिलेलं आहे, ते एकदा वाचावं। हो ना, सत्तेत जे तिन्ही पक्ष आहेत, आमचे पक्ष धरूया त्यात, ही लोक विधानसभेला अध्यक्षांना भेटायला जातील आणि त्यांना निलंबनाची मागणी करतील, तर तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यावर सर्वस्वी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हे माननीय विधानसभा अध्यक्षांना आहे। तर जितेंद्र आव्हाडांकडून शिवरायांचा अपमान झालाय, आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध आहे। योगेश कदम म्हणतात आव्हाड यांचं निलंबन झालंच पाहिजे अशी देखील गृहराज्यमंत्र्यांची मागणी आहे। या माफीने मला वाटतं त्यांनी केलेलं वक्तव्य हे काय परत घेणं हे मला योग्य वाटत नाही, कारण हे असं वक्तव्य करणं आज जितेंद्र आव्हाडसारख्या व्यक्तीकडे अनेक तरुण देखील त्यांच्याकडे एक आयडल म्हणून पाहतात आणि राजकारणी व्यक्तींनी असं वक्तव्य करणं म्हटल्यानंतर मला वाटतं ह्याचे पडसाद जे उमटत आहेत ते साहजिक आहे आणि ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध देखील करतो। आणि होय, जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन झालंच पाहिजे, कारण शेवटी हा महाराजांचा अपमान आहे। त्यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे, परंतु हा फक्त सभागृहाचा अपमान नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे महाराष्ट्र आणि भारताचा अपमान। वळूया पुढल्या बातमीकडे। गॅस तुटवड्यासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधन गॅसचा तुटवडा नाही प्रशासन म्हणतंय। पुरवठा सुरळीत असल्याचा दावा प्रशासनानं केलाय। सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्यात गॅसचा पुरवठा नियमित सुरू आहे। आपल्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये 10,000 सिलेंडर आपल्याला दररोजचा लागतात आपल्याला, आणि आपल्याकडे जवळपास 25,000 सिलेंडरचा साठा आहे आणि दररोजची पण आपल्याकडे आवक सुरू आहे। त्यामुळे तुटवडा आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही नाही सद्यस्थिती। व्यावसायिक गॅसची सद्यस्थिती, व्यावसायिक गॅस वितरण सध्या थांबवलेलं आहे, पण पुरवठा काही दिवसांनी तो पण शासनाच्या आदेशानुसार पुढील आदेशानुसार सुरळीत होईल। कुख्यात गुंड सागर मोहळकराचा उपचारादरम्यान मृत्यू आहे। नुराणी कॉलनी परिसरामध्ये गोळीबार झालेला होता। आरोपी अभिमन्यू पोते यानं या ठिकाणी 7 राऊंड फायर केले होते। गुंडगिरीवर रोहित पवार ट्विट करतायत, माझ्या मतदारसंघात जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी ज्याच्यावर गोळीबार झाला त्या सागर मोहळकरचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गेल्या काही काळापासून जामखेडमध्ये गुंडगिरीनं कळस गाठलाय। राजरोसपणे गोळीबार, खून हे पडतायत। सामान्य माणूस जीव मुठीत घेऊन दहशतीखाली वावरतोय। या संदर्भात वारंवार आवाज उठवला तरीही गुंडगिरीला आळा बसलेला नाही असं रोहित पवार यांचं ट्विट आहे। गुंडगिरी करणाऱ्यांना पोसायचं का हा सवालही रोहित पवार उपस्थित करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।